हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. स्वप्रेम. लाओत्से ओवीच्या शेवटी सांगतो की म्हणून योगी स्वतःला ओळखत असले तरीही ते कधीही स्वप्रदर्शन करत नाहीत. ते स्वतःवर प्रेम करतात, परंतु ते कधीही उच्छृंखल होत नाहीत. यास्तव ते पहिले बळजोरी नाकारतात आणि दुसरे सभ्यता स्वीकारतात. योग्यांचा हाच विशेष आहे की ते प्रशांत, धीर, गंभीर, मौन स्थित आहेत आणि तरीही ते सृजनशील आहेत. ते स्वतःवर प्रेम करतात, परंतु ते कधीही उच्छृंखल होत नाहीत. ते स्वतःवर प्रेम करतात आणि त्याच्याशी एकनिष्ठ राहतात. यामुळे ते कधीही बाहेर कोठे मिसळत नाहीत, विनाकारण कोठेही जात नाहीत. त्यातून नाईलाज म्हणून कोठे गेले तरी तेथे फार काळ टिकत नाहीत. एका बाजूला शांतपणे बसून असतात. संधी मिळाली की तेथून निघून येतात. ते स्वतःवर फार कुलीन प्रेम करतात. त्यांना स्वतःजवळ राहायला आवडते. यात अन्य कोणी यावे आणि व्यत्यय आणावा हे त्यांना सहन होत नाही. त्यांना एकांत फार प्रिय आहे. एकांत म्हणजे जीवाशिवाच्या जोडीतील जीवाचाही विसर होणे. त्यांना स्वतःच्या देहादी इंद्रियांचेही भान नसते. ते देहभान विसरतात. स्वतःत रत स्थिर स्थित असतात. त्यांना स्व फार फार प्रिय आहे. त्या व्यतिरिक्त अन्य सहवास त्यांना नको असतो. ते स्वतःच्या अंतःकरणात डुबकी मारून तेथे तळाला जाऊन प्रशांतपणे स्थिर होतात. आत्ममिलनाची गोडी अवीट असते. ती कोणाला सांगून थोडीच समजणार आहे. त्यांना कोणाजवळ बोलायला आवडत नाही. ते शक्यतो एखाद्या वाक्यात किंवा शब्दात किंवा अक्षरात, शक्यतो देहबोलीने, खुणेने व्यक्त होतात. कोणी बोलायला लागला की ते लवकर विषय आटपून तेथून चटकन दूर निघून जातात. पुन्हा अशा बोलघेवड्यांशी संबंध येऊ देत नाहीत. ते इतरांजवळ मौन अव्यक्त असतात आणि स्वजवळ मौनात संवाद साधत त्यात स्थिर होऊन त्याच्याजवळ व्यक्त होतात, परंतु कधीही उच्छृंखल होत नाहीत. नाहीतर अनेक जण असे आहेत की कोणी काहीही विचारले नसताना ते कोण आहेत, ते कसे आहेत, ते किती मोठे आहेत याचे रसभरीत वर्णन ते करत असतात. ते बहुधा सत्यापासून खूप दूर असते. परंतु कोणी ओळखत नसले की ओळख राहावी अशी ओळख, मग ती असत्य असली तरी चालते, करून द्यायचा मोह त्यांना आवरत नाही. योग्यांना ते कसे आहेत हे सांगायला इतरे जनांची गरज भासत नाही, कारण इतरे जन त्यांना ओळखू शकत नाहीत. त्यातून कोणी त्यांना ओळखले तरी ते वरवरची ओळख असते, परंतु त्यातही आदर असतो, श्रद्धा असते. ज्यांना स्वतःची ओळख नसते त्यांना नटून सजून बाहेर जावे लागते आणि 4 जणांकडून मी कसा आहे किंवा मी कशी आहे हे जाणून घ्यावे लागते. ही अशी ओळख नेहमीच मिथ्या असते, वेगळी असते. शब्दांचे उथळ फुलोरे उडवून ओळख दिलेली असते. ती सत्यापासून सहस्त्र योजने दूर असते. सभ्यतेचा स्वीकार. लाओत्से ओवीच्या शेवटी सांगतो की म्हणून योगी स्वतःला ओळखत असले तरी ते कधीही स्वप्रदर्शन करत नाहीत. ते स्वतःवर प्रेम करतात, परंतु ते कधीही उच्छृंखल होत नाहीत. यास्तव ते पहिले बळजोरी नाकारतात आणि दुसरे सभ्यता स्वीकारतात. योग्यांचा हाच विशेष आहे की ते प्रशांत, धीर, गंभीर, मौन स्थित आहेत आणि तरीही ते सृजनशील आहेत. यास्तव ते पहिले बळजोरी नाकारतात आणि दुसरे सभ्यता स्वीकारतात. शक्ती बाह्य असेल तर ती नेहमीच विध्वंसक असते. अशी शक्ती सृजनापासून दूर नेणारी, स्वात्म्यापासून दूर नेणारी, परमात्म्यापासून दूर नेणारी असते. या बाह्य शक्तीमुळे केव्हा कोणाचे पाऊल कधी चुकीचे पडेल याचा काही नियम देता येत नाही, कारण बाह्य शक्ती भौतिक वस्तू जगतात गुरफटवणारी असते. बाह्य शक्ती उपभोगांचे कितीही ढिगारे उपसून झाले तरी अतृप्त राहणारी असते. ती दररोज नवनवीन उपभोगांचे मार्ग शोधत असते. कितीही नवीन मार्ग शोधले आणि ते मिळाले आणि ते उपभोगले तरीही बाह्य शक्तीची भोगवृत्ती कधीही शमन होत नाही. म्हणून योगी बाह्य शक्तीचा नेहमीच अस्वीकार करतात.
शक्ती स्वीकारण्यात दुसराही एक हेतू असतो, आणि तो म्हणजे भीती, भय. भयापासून मुक्त होण्यासाठी मानव अनेक प्रकारच्या शक्ती मिळवतो. एखादा योद्धा जसा अनेक प्रकारची शस्त्रे अस्त्रे मिळवतो, तसेच हे आहे. या त्याच्या बाह्य शक्ती आहेत. धन, संपत्ती, पैसा, वैभव, सत्ता, नकारात्मक किंमत इत्यादी अशा अनेकविध. या सर्वांचा उपभोग करून तो आपली शक्ती दाखवून निर्भय राहण्याचा प्रयत्न करत असतो. अशा वेळी शक्यतो तो वैध मार्ग अवलंबतो, परंतु त्याने जर त्याला जे पाहिजे ते मिळाले नाही, तर तो प्रसंगी गैरमार्गाने शक्तीचा दुरुपयोग करून आपले उद्दिष्ट साध्य करतो. हे फार भयावह आहे, विध्वंसक आहे. एकदा का यात तो यशस्वी झाला की त्याला याची चटक लागते. माणूस बहकतो, हैवान होतो. योग्यांना प्रशांतता हवी असते, म्हणून योगी बाह्य शक्तीचा नेहमीच अस्वीकार करतात, कारण ती प्रशांतता फक्त अंतःशक्तीतच मिळते. योगी स्वतःच्या अंतःकरणात ध्यान लावतात. त्यांची कुंडलिनी शक्ती जागृत होते. त्या योगे त्यांना तेथेच समाधी साध्य होते. यथाकाळी योग्याला साक्षात्कार होतो. साक्षात्कारित योगी प्रशांत, धीर, गंभीर, मौन स्थित होतो. कुंडलिनी शक्ती ही वैश्विक शक्ती आहे. ती आत्मशक्ती आहे. ती सदा सृजन करणारी आहे. यामुळे योगी तिचा स्वीकार करतात. त्यांना बळजोरी करणारी, विध्वंस करणारी बाह्य शक्ती नको असते. त्यांना सृजन करणारी अंतःशक्ती हवी असते. त्यात सभ्यता असते, कुलीनता असते. आता येथे भय, निर्भय, अभय अशा बाह्य भावना लुप्त होतात आणि साक्षात्कारित योगी भीतीच्या पलीकडे भयमुक्त होतो. येथे ताओ असतो, योगेश्वर असतो, मुक्त जीवन असते, कैवल्य असते. हरि ओम.